गुड मॉर्निंग. आज आपण बुद्धिमत्ता NMS मधील रांगेचं स्थान हा अतिशय महत्वपूर्ण असा घटक पाहणार आहोत. आता या ठिकाणी रांगेतील स्थान याच्यामध्ये एकच अतिशय महत्वाचं सूत्र आहे, ते तुम्हाला मगाशी मी स्क्रीनवर पाठवलेलं आहे. कोण सांगते रे सूत्र मला? मगाशी आपण ग्रुपवर पाठवलेलं. चला एक जणांनी कुणीही सांगा रांगेतील स्थान काढण्याचं सूत्र. माझा आवाज येतोय तुम्हाला? लिहून घ्या. रांगेतील व्यक्तींची संख्या, रांगेतील व्यक्तींची संख्या. समजा ती रांग उभी असेल तर त्या व्यक्तीचा पुढून क्रमांक प्लस मागून क्रमांक आणि यातून एक काय करायचं? वजा करायचं. किंवा पुढून क्रमांक आणि मागून क्रमांक यांची बेरीज कंसामध्ये लिहूया आणि त्या बेरजेतून एक काय करायचं? वजा करायचं. हे सूत्र तुम्ही मगाशी वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे. आता बघा प्रश्न असा आहे, एका रांगेत 5व्या स्थानावर अमर उभा आहे. हे पहिले मी डिलीट करतो. एका रांगेत 5व्या स्थानावर अमर उभा आहे. एकच मिनिट, मला एक उभी रेषा ओढू द्या फक्त. बघा ही उभी रेषा आहे. 5व्या स्थानावर अमर उभा आहे. आता इथं आपण 5वं स्थान, इथं कोण आहे? अमर. इथं अमर लिहितो आणि त्याचा पुढून जो क्रमांक आहे तो कितवा आहे? 5वा आहे. मग अमरच्या पुढे मी 5 लिहिला. उजव्या साईडला पुढून क्रमांक लिहूया आणि डाव्या साईडला मागून क्रमांक लिहूया. एका रांगेत 5व्या स्थानावर अमर उभा आहे. अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे. म्हणजे या ठिकाणी कोण आहे? तर जयेश आहे. आता पहा, अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश आहे. म्हणजे अमरचं पुढून स्थान 5वं आहे आणि त्याच्या मागे 5वं. म्हणजे जयेश पुढून किती क्रमांकावर उभा आहे? 5 अधिक 5, 10व्या क्रमांकावर जयेश पुढून उभा आहे. जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे. बघा आता, जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे. म्हणजे प्रकाश अजून खाली येणार, पहा मागे येणार. मग आता प्रकाश बघा, जयेशचा पुढून क्रमांक 10वा आहे. आता जयेश प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पुन्हा जर 6 मिळवलं तर प्रकाशचा पुढून क्रमांक येईल. म्हणजे प्रकाशचा पुढून क्रमांक किती आला? 16वा. आता प्रश्न असा आहे, प्रकाशच्या पुढे किती जण आहेत? प्रकाशचा पुढून क्रमांक 16वा आहे.
म्हणजे प्रकाशच्या अगोदर किती विद्यार्थी असणार आहेत सांगा? 15. 15 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. पर्याय क्रमांक 2. सर्वांनी व्हिडिओ चालू करा रे आपलं. सर्वांनी आपले व्हिडिओ चालू करा. कोणाचाही मला व्हिडिओ दिसत नाही, फक्त माझाच मला दिसतोय. हा, पूर्वीचा दिसला पहा, पूर्वी राजाराम पाटील. इथून पुढे काय करायचं, तासाला थोडं फ्रेश होऊन व्हिडिओ चालू करूनच तास जॉईन करायचं. हा, पुढचा प्रश्न पहा. एका रांगेत 11व्या स्थानावर ए उभा आहे, त्याच्या मागे 4थ्या स्थानावर बी उभा आहे. मागे पुढे म्हटलं की उभी रांग. आता या ठिकाणी मी उभी रांग काढतो पहा. 11व्या स्थानावर ए उभा आहे, समजा इथं ए आहे. कितव्या स्थानावर उभा आहे? 11व्या स्थानावर उभा आहे. त्याच्या मागे 4थ्या स्थानावर बी उभा आहे. मला सांगा, त्याच्या मागे 4थ्या स्थानावर म्हणजे बी चा पुढील क्रमांक किती येणार आहे? 11 मध्ये 4 ऍड करा, 15. मग आपण ए चा क्रमांक काढलेला आहे, पुढून बी चा सुद्धा क्रमांक काढलेला आहे. आता पुढे पहा, बी च्या पुढे 12व्या स्थानावर सी उभा आहे. बी च्या पुढे 12व्या स्थानावर सी उभा आहे. म्हणजे इथं समजा आपण सी घेतला. 12व्या स्थानावर म्हणजे सी चा क्रमांक कोण सांगते मला? बी च्या पुढे 12व्या स्थानावर. आता बी चं स्थान 15 आहे. त्यातून 12 वजा करायला लागणार. बरोबर आहे. किती? 3. सी आणि ए च्या मधोमध उभा असणाऱ्या, म्हणजे सी आणि ए च्या मधोमध उभा असणाऱ्या मुलाची रांगी. आता बघा, ए चा पुढील क्रमांक 11 आहे, सी चा पुढील क्रमांक 3 आहे. मग या दोघांच्या मधोमध उभा असणाऱ्या मुलाचा रांगेतील स्थान किती? कोण सांगते? 11 आणि 3च्या पण सरासरी 7. हा, 11 अधिक 3 भागिले 2. 7. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. अरे, तुमचा माईक बंद ठेवायचा. व्हिडिओ चालू करा, माईक बंद ठेवा. तुम्ही उलट काम करताय. बघा, आता स्वरांचे फक्त व्हिडिओ चालू आहे, बाकी सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहे. हा, ठीक आहे. प्रश्न पुढचा पाहूया. एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे. आता शेवटून म्हटलं की उभी रांग काढवी रे. उभी रांग. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस फक्त माईक चालू करायचा, लगेच बंद करायचा, म्हणजे इको वगैरे येणार नाही. माझा आवाज सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे. आता या ठिकाणी मी मनोज लिहितो. आता मनोज आणि रमेश आणि सुरेश. मनोज साठी मी यम अक्षर वापरतो. आता मनोज शेवटून दुसरा आहे. शेवटून दुसरा म्हटलं की शेवटून जो क्रमांक आहे तो त्या उभ्या रेषेच्या मी डाव्या बाजूला लिहितो. शेवटून दुसरा आहे. त्याच्या पुढे 3 विद्यार्थी सोडून रमेश उभा आहे. मला सांगा, रमेशचा शेवटून क्रमांक किती येणार आहे?
शेवटून याच्यामध्ये तीन दिलेले आहेत ना. किती येणार? पाचवाच का? 6वा म्हणल्यावर 6वा येणार रमेशचा. खालून क्रमांक 6वा येणार. रमेशच्या पुढे 7व्या स्थानावर सुरेश उभा आहे. सांगा सुरेशचा खालून कितवा क्रमांक येणार? 6 आणि 7 ऍड करा. 13वा बरोबर आहे. सुरेशचे रांगेतील स्थान 5वे आहे. म्हणजे रांगेतील स्थान म्हणजे सुरेशचा पुढील क्रमांक 5वा आहे. सुरेशचा पुढील क्रमांक कितवा आहे? 5वा आहे. तर रांगेतील एकूण विद्यार्थी किती? आता एक जणाचा पुढून आणि मागून क्रमांक कळाला की तुम्ही रांगेतील विद्यार्थी काढू शकता. आता रांगेतील आपण n मानूया. 17 मगाशी तुम्हाला सूत्र सांगितले. पुढून क्रमांक 5 अधिक मागून क्रमांक 13 आणि वजा 1. 13 आणि 5 ची बेरीज किती? 18. आणि त्यातून 1 वजा केले किती येणार? पर्याय क्रमांक 4. रांगेतील एकूण विद्यार्थी 17 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके. प्रश्न 4. इंग्रजी वर्णमालेतील संख्या क्रमानुसार यच्या उजवीकडील 10व्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता इथं मी इंग्रजी वर्णमाला ए पासून झेड पर्यंत न लिहिता जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढी लिहिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा इथं यच आहे. आता यच्या उजवीकडचा 10वा अक्षर बघूया. यच धरायचं नाही. आय पहिलं, दुसरं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा एच पासून 10वं जे अल्फाबेट आहे ते आर आहे. पर्याय क्रमांक 1. आता 10व्या अक्षराच्या डावीकडचं तिसरं. पर्याय क्रमांक 1 ओ. पर्याय क्रमांक 1 ओ. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10. एका रांगेत प्रमोद उभा आहे. आता डावीकडे आणि उजवीकडे असं ज्यावेळेस शब्द असतात तेव्हा ती रांग कशी असते? अशा आडवी ओळ असते. पहा एका रांगेत प्रमोद उभा आहे. आता या ठिकाणी आपण प्रमोद घेऊया. इथं मी लिहितो प्रमोद. एका रांगेत प्रमोद उभा आहे. त्याच्या डावीकडे 4थ्या स्थानावर प्रदीप उभा आहे. 4थ्या स्थानावर हे समजा पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं येणार. 4थ्या स्थानावर कोण आहे? प्रदीप. प्रमोदच्या डावीकडे 4थ्या स्थानावर प्रदीप उभा आहे. प्रदीपच्या उजवीकडे 8व्या स्थानावर प्रसाद आहे. बघा प्रदीपच्या उजवीकडे 8व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 7 आणि इथं 8. प्रदीपच्या उजवीकडे 8व्या स्थानावर कोण आहे? प्रसाद आहे. प्रसाद हा प्रसन्ना व प्रमोद यांच्या मधोमध उभा आहे. प्रसाद हा प्रसन्ना व प्रमोद. आता मला सांगा प्रसादच्या डावीकडे प्रमोद कितव्या क्रमांकावर आहे? 1 2 3 आणि 4 ना. मग इकडे पण 4थ्या क्रमांकावर मी प्रसन्ना घेतो. इथं कोण घेतलं मग? प्रसन्ना घेतली. आला का मला सांगा? प्रसाद हा प्रसन्न आणि प्रमोदच्या मधोमध आला का? प्रसाद हा प्रसन्ना आणि प्रमोद या दोघांच्या आला का मधोमध? आला. आता प्रश्न असा आहे प्रसादच्या डावीकडे किती जण आहेत? आता बघा पण प्रसादच्या डावीकडे किती जण आहेत? 1 2 3
4 5 6 7 आणि 8 म्हणजे पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हा पुढचा 6वा प्रश्न. पुढे मागे बघा, पुढून मागून असे शब्द असतात तेव्हा ती उभी रांग असते. मी आता इथं उभी रांग काढतो. हा एका रांगेत ए च्या पुढे 7व्या स्थानावर बी उभा आहे. समजा इथं मी ए घेतलं. ए च्या पुढे 7व्या स्थानावर बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. इथं 7व्या स्थानावर कोण घेतलं? बी. 1 2 3 4 5 आणि 7. ए च्या पुढे 7व्या स्थानावर बी उभा आहे. बी च्या मागे 11व्या स्थानावर सी उभा आहे. बघा आता बी च्या मागे, आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11व्या स्थानावर कोण उभा आहे? सी उभा आहे. आता पहा सी चे स्थान पुढून 15वे आहे. सी चे स्थान पुढून 15वे आहे. तर पुढून ए चे स्थान किती वर येणार आहे? हे 14, हे 13, हे 12, जे 6व्याला पर्याय क्रमांक 1. समजतंय ना? हो सर. हा ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. मुलांच्या एका रांगेत गणेश हा उजवीकडून 12वा, उजवीकडून डावीकडून असे शब्द असतात तेव्हा आपण आडवी रेष काढायची. ओके, आडवी रेष काढलेली आहे. मुलांच्या एका रांगेत गणेश हा उजवीकडून 12वा आहे. समजा या ठिकाणी मी गणेश घेतो. गणेशसाठी मी जी अक्षर वापरतो. आता डावीकडून जो क्रमांक आहे तो वर लिहूया आणि उजवीकडून जो क्रमांक आहे तो मी खाली लिहितो. हा गणेश हा उजवीकडून 12वा आहे. आता उजवीकडून जो क्रमांक आहे तो मी खाली लिहितो. गणेश हा असून डावीकडून 4 आहे. डावीकडचा जो क्रमांक आहे तो रेषेच्या वरच्या बाजूला लिहितो. आता या रांगेत आणखी किती मुले घालावीत म्हणजे रांगेतील मुलांची संख्या 28 होईल. आता असं करूया, आता सध्या या रांगेत किती मुलं आहेत काढूया. आता मगाशी सांगितले मुलांची संख्या बरोबर, समजा गणेशचा पुढून क्रमांक 4 आहे अधिक मागून क्रमांक 12 आहे, तर शब्द रचना वेगळी आहे. डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक आहे का नाही, त्यातून 1 वजा करायचं. आता इथं बघू मूळ रांगेत किती मुलं आहेत? 16 आहेत आणि त्यातून 1 वजा करायचं. किती येणार? मूळ रांगेमध्ये 15 मुलं आहेत. आता 15 मध्ये किती मुलं ऍड करायची म्हणजे रांगेतील मुलांची संख्या 28 होईल. त्यात किती ऍड करायचं? 13 ऍड करायचं. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. एका रांगेत स्वाती 10वी आहे. पाठीमागून शब्द आहे बघा. पाठीमागून म्हणल्यावर उभी का आडवी रेषा ना? उभी. अशी उभी रेषा मी काढली. एका रांगेत स्वाती 10वी आहे. आता इथं मी स्वाती लिहितो. आता पुढून क्रमांक 10वा असणार आहे. समीर हा पाठीमागून 25वा आहे.
समीर हा पाठीमागून 25. समजा इथं मी समीर लिहिलं. आता पाठीमागून जो क्रमांक आहे तो डाव्या साईडला लिहितो. हॅलो, माईक बंद. माईक कोणाचा चालू आहे? हॅलो, ओके. या दोघांच्या अगदी मधोमध श्रेया आहे. या दोघांच्या मधोमध श्रेया आहे. रांगेत एकूण व्यक्ती 56 आहेत. आता एकूण व्यक्तीला आपण n म्हणूया. रांगेत एकूण व्यक्ती किती आहेत? 56. तर श्रेयाचा रांगेतील क्रमांक कितवा? तर श्रेयाचा रांगेतील क्रमांक कितवा? आता आपण पहिल्यांदा काय करूया, समीरचा पुढून क्रमांक काढूया. आता आपण सूत्र काय पाहिले रे? रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर पुढून क्रमांक अधिक मागून क्रमांक वजा 1, बरोबर ना? मग आता आपण एक व्यक्ती घेतलेली आहे समीर नावाची. आता समीरचा पुढून क्रमांक आपल्याला माहित नाही, तो x मानूया. आणि मागून क्रमांक किती दिलाय तुम्हाला इथं? 25. आणि त्यातून एक काय करायचा? मायनस करायचा. आता n म्हणजे एकूण व्यक्ती पण आपल्याला दिलेले आहेत 56. मग n च्या ठिकाणी मी 56 भरतो. आता हे जे अधिक 25 आहे ते डावीकडे आल्यानंतर वजा 25 होणार पहा. आणि हे जे वजा 1 आहे ते डावीकडे आल्यानंतर अधिक 1 होणार. म्हणजे उजव्या बाजूला फक्त x म्हणजे काय? तर समीरचा पुढून क्रमांक. आता 56 मधून 25 वजा करा. किती ते रे? 31. आणि 31 पुन्हा 1 ऍड करा. 32. म्हणजे समीरचा पुढून क्रमांक किती आला रे? 32. समीरचा पुढून क्रमांक आला 32. आता आपल्याला विचारलंय श्रेयाचा रांगेतील क्रमांक कितवा? म्हणजे हा क्रमांक विचारलाय. आता स्वातीचा पुढून क्रमांक 10वा माहित आहे. समीरचा पुढून क्रमांक 32 माहित आहे. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय काढली पाहिजे? सरासरी काढली पाहिजे. म्हणजे समीरचा स्थान 32व अधिक स्वातीचं स्थान 10व ना. आणि ह्या दोघांची सरासरी आपण काढूया. 2 न भागूया बेरजेला. किती येणार मग? वरची बेरीज 42 आणि भागिले 2 किती येणार आहे? 21. म्हणजे श्रेयाचा 21व स्थान असणार. श्रेया दोघांच्या आली का मधोमध? 10 आणि 11 21 आणि 21 आणि 11 32. पर्याय क्रमांक किती? 3. आठव्याला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वांचं माईक बंद आहेत आणि व्हिडिओ पण बंद आहेत. एकदा सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा रे. एकच विद्यार्थी प्रामाणिक आहे बरं का. बाकी सर्व विद्यार्थी सांगितलेले सूचना पालन करत नाही. पुढचा प्रश्न. राधा हिचा एका रांगेत उजवीकडून 13वा व डावीकडून 5वा क्रमांक. उजवीकडून डावीकडून म्हटलं की आडवी लाईन काढायची अशी. ओके. राधा. आता इथे मी राधा लिहितो. राधा. बघा, राधा हिचा एका रांगेत उजवीकडून 13वा क्रमांक आहे. उजवीकडून जो क्रमांक आहे तो मी खालच्या बाजूला लिहितो आणि डावीकडून जो 5वा क्रमांक आहे तो वरच्या बाजूला लिहितो.
उषा हिचा याच रांगेत डावीकडून 17वा क्रमांक आहे. आता इथं मी उषा लिहितो. उषा. आता उषाचा डावीकडून 17वा क्रमांक आहे, म्हणजे वर 17 लिहितो. तर राधा व उषा यांच्या दरम्यान किती मुले आहेत? राधा व उषा यांच्या दरम्यान किती मुले आहेत? आता उषाचा डावीकडून 17वा क्रमांक आहे आणि राधाचा उषाचा डावीकडून 17वा क्रमांक आहे आणि राधाचा डावीकडून 5वा क्रमांक आहे. मग या दोघींच्या दरम्यान किती मुले आहेत? कसं काढायचं रे? 17. सांगा कसं काढायचं? 17तून 5 वजा केले का तुम्ही? हो सर. मग मध्ये 12 मुले येणार बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. समजा मी 12 घेतलं. आता बघा आपण राधाचा 5वा क्रमांक धरला. 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11 12 13 14 15 16 17 आणि 18 येतोय की रे. त्यामुळे ह्या दोघांची वजाबाकी करून पुन्हा त्यातून एक काय केलं पाहिजे? वजा केलं पाहिजे. हे येणार नाही. म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान किती मुले असणार? 11. 11. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. नेक्स्ट क्वेश्चन. एका 42 मुलांच्या वर्गात दरीनाचा क्रमांक 26वा आहे. आता आडवी का उभी ओळ आहे सांगा? शेवटून आहे म्हणल्यावर उभी. बघा अशी उभी ओळ मी काढली. 42 मुलांचा वर्ग आहे, म्हणजे यांची किंमत किती लिहूया? 42 लिहूया. दरीनाचा क्रमांक 26वा आहे. इथं मी दरीना लिहितो. दरीना. आता दरीनाचा क्रमांक किती आहे? 26वा आहे. तिच्या पुढे 8वा क्रमांक आयशाचा आहे. आयशा. मला सांगा आयशाचा पूर्ण क्रमांक किती येणार आहे? मग आयशाचा पूर्ण क्रमांक किती येणार? 26तून 8 वजा करायचं. 18. 18. म्हणजे ह्या दोघींच्या मध्ये किती जण येणार सांगा? ह्या दोघींच्या मध्ये 7. 1 2 3 4 5 आणि 7. बघ 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बरोबर आहे. तर आयशाचा शेवटून क्रमांक कितवा? आयशाचा पुढून क्रमांक 18वा आहे. मग तुम्हाला इथे विचारलंय डावीकडून आयशाचा क्रमांक कितवा? मग मागाशी सूत्र तुम्हाला सांगितलेलं वापरायचं. एकूण मुलं बरोबर पुढून क्रमांक अधिक मागून क्रमांक वजा 1. आता पुढून क्रमांक किती आला आयशाचा? 18वा. मागून क्रमांक आपण वाय मानूया. बरोबर आहे ना? पुढून क्रमांक अधिक मागून क्रमांक असंच आहे ना? आणि वजा 1. मग एकूण मुलं किती आहेत रे? 42. आता हे प्लस 18 डावीकडे आल्यावर काय होणार? मायनस 18 आणि मायनस 1 डावीकडे आल्यावर प्लस 1. 25वा क्रमांक 24. 24 ना? 24 एक मिळवा 25. बरोबर आहे ना? म्हणजे आयशाचा मागून क्रमांक किती आला? 25वा. म्हणजे 10व्याला पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. एका रांगेत डावीकडून 11व्या स्थानावर प्रज्ञा आहे. डावीकडून म्हटलं की
आडवी रेषा काढूया. ओके. आता डावीकडून 11व्या स्थानावर इथं प्रज्ञा लिहितो. डावीकडून 11व्या स्थानावर आहे. डावीकडूनचा क्रमांक आपण वरच्या बाजूला लिहितो. वर डावीकडून 20व्या क्रमांकावर, आता इथं 20वा क्रमांक आहे समजा, कोण आहे? नजमा. नजमाचा डावीकडून क्रमांक किती आहे? 20वा आहे. व उजवीकडून 8व्या क्रमांकावर, आता तिचा उजवीकडून 8वा क्रमांक आहे. तर प्रज्ञा व नजमा यांच्या दरम्यान किती मुले आहेत? प्रज्ञा व नजमा यांच्या दरम्यान किती मुले आहेत? किती सोपं आहे बघा. पण आता नजमा आणि प्रज्ञाचा डावीकडून यांची वजाबाकी किती येणार? 9. आणि दरम्यानच्या मुली करायच्या म्हणजे 8. 11ला उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा. नीलांश हा डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे. आडवी पुन्हा एक ओळ काढतो. नीलांश हा डावीकडून 9व्या क्रमांकावर आहे. आता इथे मी नीलांश घेतो. नीलांश मधलं n लिहितो. डावीकडून क्रमांक 9वा. आणि आयुष हा उजवीकडून 7व्या क्रमांकावर आहे. समजा आयुष मधलं मी A घेतलं. आता याचा उजवीकडून क्रमांक 7वा आहे. उजवीकडचा क्रमांक मी खाली लिहितो. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली. जागांची काय केली? अदलाबदल. म्हणजे ह्या नीलांशच्या जागेवर कोण येणार? आयुष येणार. आणि आयुषच्या जागेवर कोण येणार? नीलांश येणार आहे की नाही. आता आयुष हा उजवीकडून 19व्या क्रमांकावर आला. आयुषचा बघा आता उजवीकडून क्रमांक किती आला? 19वा आला. तर नीलांश हा डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? नीलांश हा डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? म्हणजे हे काढायचे तुम्हाला. आता यासाठी पहिल्यांदा आपण काय काढूया? या रांगेतील एकूण मुलांची संख्या आपल्याला काढणं आवश्यक आहे. आता एकूण संख्या कशी काढायची रे? डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा 1. आता जो आयुष आहे त्याचा डावीकडून क्रमांक आपल्याला 9वा माहित आहे. उजवीकडून क्रमांक 19वा माहित आहे. या दोघांची बेरीज करून 1 वजा करूया. सांगा किती येणार? 27. आणि वजा 1 27. आता पुन्हा ते सूत्र बघा. कुणासाठी? नीलांशसाठी. एकूण व्यक्ती बरोबर नीलांशचा डावीकडून क्रमांक तो x मानूया. आता नीलांशचा उजवीकडून क्रमांक किती दिलाय तुम्हाला? 7. मायनस काय म्हटलं? क्रमांक 3. आता एकूण ज्या व्यक्ती आहेत त्या आपण 27 काढलेल्या आहेत. आता अधिक 7 इकडे आल्या वजा 7 आणि वजा 1 27 मधून 7 वजा करा 20. 20 आणि किती? 21. म्हणजे पर्याय क्रमांक 3. नीलांशचा डावीकडून जो क्रमांक आहे तो 21 असणार आहे. पुढचा प्रश्न. एका रांगेत निलिमाच्या मागे, पुढे मागे म्हणलं की उभी रेषा काढायची. एका रांगेत निलिमाच्या मागे आता कोण कोण आहेत बघूया. मुलींची नाव बघूया. इथं निलिमा आहे, इथं जास्वंदी आहे. दोघीच आहेत ना. बरं, निलिमाला आपण n अक्षर वापरूया आणि जास्वंदीला कुठलं वापरूया? जी.
आता इथं मी निलिमा घेतो. निलिमासाठी एन अक्षर वापरतो. निलिमाच्या मागे 5व्या स्थानावर जास्वंदी उभे आहे. इथे मी जास्वंदी घेतो. निलिमाच्या मागे 5व्या स्थानावर म्हणजे निलिमा आणि जास्वंदीच्या मध्ये किती मुले असणार आहे? 4च असणार ना. निलिमाच्या मागे 5व्या स्थानावर जास्वंदी आहे म्हणजे त्या दोघींच्या दरम्यान 4 मुले असणार आहेत. बर, जास्वंदीचा क्रमांक शेवटून 6वा आहे. शेवटून जो क्रमांक असतो तो डाव्या साईडला आपण लिहूया. व पुढून 20वा क्रमांक आहे. जास्वंदीचा पुढून कितवा क्रमांक आहे? 20वा. जास्वंदीचा क्रमांक शेवटून 6वा व पुढून 20वा आहे. तर रांगेत निलिमाचा क्रमांक कितवा? आता मला तुम्ही सांगा, निलिमाचा पूर्ण क्रमांक किती असणार आहे? हा 19, 18, 17, 16 आणि इथे किती असणार? 15. बरोबर आहे का? सांगा, निलिमाचा रांगेत कितवा क्रमांक आला? पुढून 15वा आला. आता मागून बघूया. मागून हा 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11वा. मग शेवटून 11वा आणि पुढून 15वा. कुठला पर्याय येणार मग? ऑप्शन नंबर 4. शेवटून 11वा. पर्याय क्रमांक 4. हा, नेक्स्ट क्वेश्चन. मुलांच्या रांगेत राजेशचा क्रमांक डावीकडून उजवीकडून म्हटल्यानंतर आडवी ओळ काढूया. राजेश आणि एकटाच आहे राजेश. बरं, इथे मी राजेश घेतो. राजेशचा क्रमांक डावीकडून 9वा आहे आणि उजवीकडून 7वा आहे. एकूण मुले किती? सगळ्यात सोपं. इथं काय जास्त विचार करायचा नाही. राजेशचा पुढून क्रमांक अधिक राजेशचा डावीकडून क्रमांक अधिक राजेशचा उजवीकडून क्रमांक आणि वजा 1 करायचं आहे की नाही. 9 आणि 7 किती? 16. 16तून 1 वजा करा, 15. पर्याय क्रमांक 2. हुमेराचा अनुक्रमांक वरून 7वा. वरून आणि खालून म्हटल्यानंतर उभी रेष काढूया. हुमेरूसाठी मी एच अक्षर वापरतो. हुमेरूचा अनुक्रमांक वरून 7वा व खालून 26वा. तर एकूण किती विद्यार्थी आहेत? हुमेरूचा पुढून क्रमांक अधिक मागून क्रमांक वजा 1. मग बेरीज किती आली? 33. आणि त्यातून 1 मायनस करा. 32. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण रांगेतील स्थान या घटकावर अतिशय महत्वाचं मागच्या NMS परीक्षेत विचारलेलं एक 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आता मी ऑनलाईन टेस्ट टाकतो विज्ञानची, ती पण आपण कंपल्सरी सर्वांनी सॉल्व्ह करायची. बस करूया. ओके, बाय.